नमस्कार मित्रांनो, आपले शेअर करू सिंगापूर या मोहिमेअंतर्गत आम्ही आता सिंगापूरचा अभ्यास दौरा केलेला आहे। तुम्हाला आम्ही रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवळ पण दाखवतोय। रस्त्याची एक उत्तम अवस्था जी काय असते ती तुम्हाला दिसेल। दुर्बीण घेऊन शोधलं तरी तुम्हाला खड्डा दिसणार नाही आणि 5-25 तास जरी सलग फिरलं तरी तुम्हाला कुठेही स्पीड ब्रेकर दिसणार नाही। आणि आडवे रमलर मारलेले असतात ना, 10-20 लाईन खडखड जाणारे, म्हणजे पूर्ण कमरेचे बरगड्या मोकळ्या कराव्या असे जे काही 5-25 रमलर जागोजागी प्रत्येक चौकात पांढऱ्या कलरचे आडवे टाकलेले असतात, हे तुम्हाला इथं कुठेही दिसत नाहीत। तुम्ही बघू शकता एखादा देश कशामुळे पुढे जातो, प्रगती करतो, त्याच्यामध्ये रस्त्यांचा खूप मोठा रोल असतो। आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमधून ते पाहायला मिळेल की दोन्ही बाजूला झाडं, सावली आहे, खड्डे मुक्त रस्ते, स्पीड ब्रेकर मुक्त रस्ते आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे फ्लेक्स मुक्त रस्ते। इथे तुम्हाला अख्ख्या सिंगापूरमध्ये तुम्ही फिरा एक आठवडा, तुम्हाला एक पोस्टर, एक फ्लेक्स, एक बॅनर, एक किऑस्क दिसणार नाही। सगळं शहर, सत्ताधारी पक्ष असो, विरोधी पक्ष असो, कोणत्याही नेत्याचं, अगदी प्राईम मिनिस्टरचं सुद्धा या देशामध्ये तुम्हाला पोस्टर होर्डिंग पाहायला मिळणार नाही। आपल्याकडे प्राईम मिनिस्टरचे फोटो पंपावर आणि चौकावर, आपल्या कार्यकर्त्यांचे सुद्धा, नेत्यांचे सुद्धा तशीच परिस्थिती आहे। हर चौक पे फोटो होगा लेकिन हर चौक की दुरावस्था होगी, हर रास्ते पे फोटो होगा लेकिन हर रास्ते की दुरावस्था होगी, हर अस्पताल पे पोस्टर होगा लेकिन हर अस्पताल नादुरुस्त होगा, हर स्कूल के बाहर पोस्टर होगा नेताओं का लेकिन हर स्कूल बुरी हालत से गुजरता होगा। बघा, रस्त्यांची दुतर्फा हिरवळ। इथं व्यक्तीला महत्व नाही, इथं विचारांना महत्व आहे। या देशामध्ये विचारांची पूजा केली जाते आणि इथले यांचे जे प्राईम मिनिस्टर येतं, ज्यांनी हा देश उभा केला 1960-65 पासून, त्यांनी हेच सांगितलं होतं की माझं या देशामध्ये कुठेही स्मारक उभं करायचं नाही, माझा कुठेही पुतळा उभा करायचा नाही, माझं कुठेही पोस्टर लावायचं नाही आणि माझं नावही कुठे लावायचं नाही। जर तुम्हाला काय करायचं असेल तर जे मी धोरण भ्रष्टाचार मुक्तीचं चालू केले ते तुम्ही चालू ठेवा आणि सिंगापूर देश पुढे नेत राहा, अशा प्रकारची स्थिती आहे। मित्रांनो, आपल्याकडे मात्र पुतळे उभे करायचे जीवनपणी, पुतळ्यावरनच राजकारण करायचं, पुतळ्यावरनच भ्रष्टाचार करायचा आणि पुतळ्यावरनच लोकांना जाती धर्मामध्ये विभाजित करायचं आणि पुतळ्यांच्याच आधारे त्या महापुरुषांचा पराभव करायचा, अशी कुटील नीती भारतामध्ये वापरली जाते। इकडे तसं काही नाही। या देशाच्या प्राईम मिनिस्टरचा तुम्हाला कुठेही पुतळा पाहायला मिळत नाही। बाकीचे छाटछूट लोकांचा हिशोब सोडूनच द्या। त्यामुळे पुतळे मुक्त देश, पोस्टर मुक्त देश अशी याची ओळख या देशाची।